Okay, what are the various types of communication we have seen? Oral communication and written communication. What is the merits of written communication? It serves as evidence of what has occurred or what was stated. म्हणजे काय झालं आणि काय लिहिलं होतं हे सगळं सर्व्स ॲज अ इव्हिडन्स, प्रूफ होतं, इव्हिडन्स असतं. ओरली आपण काही बोललो तर ते इट इज नॉट अ इव्हिडन्स. जे जोपर्यंत आपण ते रेकॉर्ड करत नाही तोपर्यंत ते इव्हिडन्स होत नाही. पण जे रिटर्न कम्युनिकेशन असतं ते इव्हिडन्स असतं. इट इज सर्व्स ॲज अ इव्हिडन्स ऑफ व्हॉट हॅज ऑकर्ड, काय झालं होतं, और व्हॉट वॉज स्टेटेड, और काय काय लिहिलं होतं, काय काय बोललं गेलं होतं. जसं स्टॅम्प पेपर आपण करतो ते रिटर्न कम्युनिकेशन असतं. रिटर्न इट सर्व्स ॲज अ एव्हिडन्स. इट प्रोव्हाइड्स अ परमनंट रेकॉर्ड फॉर फ्युचर. आपलं जे घराचे कागदपत्र असतात, जमिनीचे कागदपत्र असतात, हे काय असतं रिटर्न कम्युनिकेशन मध्ये आपण करतो ना. इट सर्व्स ॲज अ रेकॉर्ड फॉर द फ्युचर यूज. इट रिड्युसेस द एनहान्स फॉर मिसिंग मिसइंटरप्रिटेशन अँड डिस्टॉर्शन ऑफ द इन्फॉर्मेशन. आपल्याला जर आपण काही मेसेज पाठवला, रिटर्न मध्ये मेसेज पाठवला, तर त्याचा समोरच्याने त्याचं बरोबर अंदाज लावला आहे का नाही, त्याचं बरोबर अंडरस्टँडिंग केलं आहे का नाही, याचं मिस इंटरप्रिटेशन किंवा डिस्टॉर्शन नको व्हायला म्हणून रिटर्न कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट असतं. ओके, सो दिस इज द मेरिट ऑफ द रिटर्न कम्युनिकेशन. It is reliable when transmitting lengthy information or financial or production or other important data. जेव्हा आपल्याला खूप लेंदी इन्फॉर्मेशन असते फायनान्सच्या बाबतीत किंवा प्रोडक्शनच्या बाबतीत किंवा नोटीस असतात. आता MSBT कडनं नोटीस येतात, मोठे मोठे लेंदी नोटीस असतात 5-5, 10-10 पेजेसच्या. त्याच्यावरती जी इन्फॉर्मेशन असते, दिस इज रिटर्न कम्युनिकेशन. ओके, अँड दिस आर व्हेरी रिलायबल. It provides an opportunity to the subordinates to put up their grievances in a writing and get them supported by the facts. आपण ग्रीव्हियन्सेस पण सुद्धा रायटिंग मध्ये देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला साधं शॉर्ट लिव्ह घ्यायची असेल तर तुम्हाला आपण सांगतो की ऍप्लिकेशन करा. ऍप्लिकेशन करा, ऍप्लिकेशन मध्ये मग त्याची साईन घ्या, त्याचा अप्रुव्हल घ्या, आणि म्हणजे ते प्रूफ म्हणून तुम्हाला वापरता येईल की हेला मी सोडलं होतं. ओके, देन व्हॉट आर द डिमेरिट्स? रिटर्न कम्युनिकेशनचे काही डिमेरिट्स पण आहे. इट इज जनरली अन एक्सपेन्सिव्ह अँड टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. ही एक्सपेन्सिव्ह आणि खूप टाइम कन्झ्युम करते, कारण आपल्याला लिहायला, जसं बोलायला का पटकन बोलून जातो आपण फटाफट. ओरल कम्युनिकेशन करायचं असेल तर आपण फटाफट इन्फॉर्मेशन देऊन संपलं. बट जर रिटर्न कम्युनिकेशन करायचं असेल आपल्याला, त्याला टाईप करायचं, लिहायचं, रायटिंग करायचं, त्याला खूप टाइम, इट इज टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. ओके, so it is the demerits of the communication, written communication. Even though such communication has been transmitted, it is not certain whether the receiver has understood it. जर आपण कम्युनिकेशन केलंय, नॉट सर्टन वेदर द रिसिव्हर हॅज अंडरस्टूड इट, तो रिसिव्हरने ते अंडरस्टँड केलंय का नाही हेच पण आपल्याला इन्फॉर्मेशन भेटत नाही. सो had he understand that whatever the information you have transmitted to him, सो दॅट ते आपल्याला समजत नाही. रिटर्न कम्युनिकेशन मध्ये आपल्याला समजू शकत नाही, कारण की त्यांनी वाचलंय का नाही, आपण लेटर पाठवलंय त्यांनी ते वाचलंय का नाही, किंवा त्याला ते इन्फॉर्मेशन भेटली आहे का नाही, याचं आपल्याला फीडबॅक नाही भेटत. ओके, रिटर्न कम्युनिकेशन मध्ये रिटर्न मटेरियल्स नॉट ओनली गेट आउट ऑफ डेट बट मे ऑल्सो बी लीक्ड आउट बिफोर टाइम. जसं रिटर्न कम्युनिकेशन आपण ज्या टायमिंगला आपल्याला द्यायचं असतं त्याच्या आधी सुद्धा लीक होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, युअर क्वेश्चन पेपर्स इन द एक्झामिनेशनचे क्वेश्चन पेपर त्या रिटर्न असतात, रिटर्न मटेरियल्स असतात. नॉट ओनली गेट आउट ऑफ द डेट बट मे ऑल्सो लीक आउट बिफोर द टाइम. It sometimes leads to the excessive formality and rigidity in the personal relations. खूप जास्ती एक्सेसिव्ह फॉर्मॅलिटी होऊन जाते आणि रिजिडिटी इन द पर्सनल रिलेशन. नॉन वर्बल कम्युनिकेशन. आता नॉन वर्बल कम्युनिकेशन काय आहे? एक्सप्रेस थ्रू द बॉडी, फेशियल एक्सप्रेशन, गेस्चर, पोस्चर, आय कॉन्टॅक्ट, टच. 3 टाईपचे कम्युनिकेशन बघितले आपण. सगळ्यात पहिले ओरल कम्युनिकेशन, दुसरं रिटर्न कम्युनिकेशन, आणि तिसरं नॉन वर्बल कम्युनिकेशन. नॉन वर्बल कम्युनिकेशन मध्ये ना रिटर्न आहे, ना बोलणं आहे, ना टॉकिंग आहे, ना फेस टू फेस टॉकिंग आहे, काय टॉकिंग नाही आहे. देर इज नो वर्ड्स. विदाउट वर्ड्स यू हॅव टू ट्रान्समिट द इन्फॉर्मेशन. एक्सप्रेशन, जसं आपण एखाद्याकडे रागाने बघतो, ते एक्सप्रेशन ही अंडरस्टँड की यार देर इज समथिंग प्रॉब्लेम.
बरोबर, तो घाबरून जातो बघ, थोडस रागाने बघितलं का आपण रागाने बघतो, कोणाला स्माइल करतो, कोणाकडे बघून स्माइल करतो. दिस इज कॉल्ड ॲज फेशियल एक्सप्रेशन. ओके, आजकाल तर तुम्ही इमोजी वापरतात व्हॉट्सअपला सुद्धा, व्हॉट्सअपवरती रिटर्न कम्युनिकेशन मध्ये सुद्धा तुम्ही एक्सप्रेशन वापरतात, इमोजीज असतात स्माइल वाल्या, त्या रडक्या स्माइली पण असतात. पोरं तर आजकाल रडतच राहतात, त्यांचे सगळे स्टेटस रडकेच राहतात. तर पोस्चर, गेस्चर, आईज कॉन्टॅक्ट, हे जे आय कॉन्टॅक्ट असे हे काय आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. ओके, सो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये काय काय येतं, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये काय काय येतंय बघा. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये सगळ्यात पहिले येतं वे ऑफ टॉकिंग, पॉज, स्ट्रेस, वर्ड्स, हँड मुवमेंट, आपण हाताने मुवमेंट करतो, एखाद्याला असं केलं की तो समजून घेतो अरे चिडलेलं आहे सर. साऊंड, लाफिंग, हेड मुवमेंट, आपण यस, नो, नंदीबाईला सारखं करतात ना पोरं, की समजलं का, यस सर. नंतर बघा एक्झाम मध्ये काही येत नाही, मग ते हेड मुवमेंट असते, नोडिंग, नोडिंग म्हणतो आपण त्याला. काय व्हॉट इज कॉल्ड एज नोडिंग. हेड मुवमेंट इज कॉल्ड एज नोडिंग. आय मुवमेंट, आपण नाही का आपण असे डोळे मिचतो, त्याला म्हणतात आय मुवमेंट, विंकिंग म्हणतो आपण त्याला. ओके, क्लोजनेस, कमिंग टू क्लोज टू समवन, क्लोजनेस म्हणजे आपण एखाद्या जवळ जाऊन आपण त्याला सांगतो नको. appearance, untidiness. Okay, that is also the non-verbal communication, body language. Facial expression, from म्हणतात त्याला, facial expression, this is called as front. Posture, slouching, body contact, shaking hands, आपण एखाद्याचे हात मिळवतो, यस, गुड इव्हनिंग, हाऊ आर यू, फाईन, थँक्यू. ओके, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये अजून येतं, these are the various types of expressions. Non-verbal communication actions, these are the various actions. हे इथं बघा, आपण इथं बघतो, आय विल किल यू. ओके, एकदम कोणी असं भारी असेल ते दिसा, आपण कसं भारी, एकदम छान, गुड, व्हेरी गुड, लहान मुलांना करतो ना छान छान तसं. ओके, फोटो वगैरे काढताना तुम्ही आजकाल एक्सप्रेशन देतात असे, हे these are the various types of non formal व्हेरिएशन. आता मुलांना मी एकदा मुलांना विचारलं किती मार्क्स पडले, ते सांगतात हे बघ अशी ऍक्शन करतात, 0. तर त्याच्या खालची ऍक्शन कोणती, काय त्याच्या खालची कोणती, ही वाली, हा. आय थिंक वेगळंच दिसतंय ते काय. this one is like anyone can guess it. C for सी आहे का, छोट छोट, म्हणजे छोटा मोठा, आपण असं करतो ना, छोटा मोठा, लाईक दॅट कम्युनिकेशन. आपण म्हणतो ना 3 नंबर आणि ते एक किती जेवण वाढू, थोडस वाढ, जास्त वाढ, असं घरी बोलतो ना आपण. हे काय, हे कोणी सांगू शकतो, गेस कराल कोणी हे, दिस इज लाईक व्हॉट इज दिस, मळताय काहीतरी, मळताय हा, मळताय काहीतरी ते. ओके, हे तर गोली मार भेजे में, हे तर गोली मार भेजे में, हे काय, व्हॉट इज दिस, सर बुक्का मारायला कोणाला तरी. युनिटी सिम्बॉलिझम. अच्छा, इट्स कॉल्ड युनिटी. गुड, ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. बुक्का मारायला असं काय बुक्का मारेल, युनिटी, युनिटी इन डायव्हर्सिटी. यु नो, इंडियामध्ये वेगवेगळे रिलिजन्स आहे, पण सगळे आपले युनाइट राहतो, दॅट इज कॉल्ड एज युनिटी इन डायव्हर्सिटी. व्हॉट इज दिस ऍक्शन, दिस वन, सर काँग्रेसचा आहे, काँग्रेसचं आहे सर. नाही, असं काँग्रेसचं असं आहे, असं आहे. सर ऐका ना सर, छान. बोलो सर 3 आता ना नंबर. रिपब्लिक भारतवर आहे ना, लय मोठी खबर आलेली. काय, काय ते काहीतरी ना लय मोठं प्रूफ भेटलंय त्यांच्या ह्याच्या मस्जिद मध्ये, ते दंगा झाला ना, ऑपरेशन दंगा नाही का, हा, ते तिथं आता टीव्ही वर दाखवत ते. हाथरस. हाथरस, हाथरस, बरोबर. करू सर व्हिडिओ चालू करू का? सर टीव्ही लावा, टीव्ही. अरे मी पाणी, थोडा सर रेकॉर्डिंग चालू आहे ना वाटतं.
हा रेकॉर्डिंग चालू आहे, ते आपण नंतर डिस्कस करू. ठीक आहे. So these are the various non-verbal communications. Okay. Non-verbal communication साइन मध्ये पण असतात. आता तुम्ही बघा इथं काही साइन दिलेले आहे. ओके, हे डेंजर आहे. मेन ऍट वर्क, डेंजर. हे काय, हे कसलं आहे रे सिम्बॉल? फायर हजार्ड. फायर फायटिंग. सपोज एखाद्या ठिकाणी मी एक जनरल नॉलेजचा क्वेश्चन विचारतो. एखाद्या ठिकाणी आग लागली आहे, तर तुम्ही कुठल्या नंबरवर फोन कराल? एमर्जन्सी फायर हजार्ड नंबर काय आहे? 101. व्हेरी गुड. देन व्हॉट दिस सिम्बॉल इंडिकेट्स? हे सिम्बॉल काय इंडिकेट करते? असिस्टंट, कॉल असिस्टंट, हा, कॉल सेंटर वाले. ओके. दिस वन? फायर. आणि फायर आहे आणि मग फोनचा काय संबंध? फोन लावायचा, पेट्रोल कोण पेट्रोलची assist करते ते. आग लागल्यावर कॉल करायचा. ओके. इकडे हे काय? फ्लेमेबल. यूज सेफ्टी गॉगल्स while welding and all those. Caution. काय? ट्रिप हजार्ड. रिसायकल. हे काय? कसला सिम्बॉल आहे? फोर्क लिफ्ट. हा, फोर्क लिफ्ट आहे. तिथे गेल्यानंतर तुम्ही थोडं फोर्क लिफ्ट कडे लक्ष ठेवा, असं तिथे साइन आहे. ओके, देर आर डिफरंट साइन्स युज्ड इन नॉन वर्बल कम्युनिकेशन. ओके, नॉन वर्बल कम्युनिकेशन मध्ये आपण सिग्नल वरती उभं राहतो. रेड. व्हॉट इज द रेड इंडिकेट्स? टू स्टॉप. स्टॉप. व्हॉट इज द ग्रीन? याला नसते तर निघून गो. गो. जरूरत नाही का? Yellow indicates? व्हॉट सर? Yellow color indicates? रेडी. डबल स्पीडने निघून जा. काय? स्लो. डबल स्पीडने निघून जा. Yellow means be cautious. इकडे बघा, तिकडे बघा, मग पुढे जा, असं असतं ते येलो कलर. ओके. सो नेक्स्ट, completeness and feasibility of constructions. Completeness and feasibility of the construction. Operators working instructions are very important at the shop floor because it describes how to execute the operations. A good work instruction should define each individual step in operation. Define each individual step in the operation. काही इन्स्ट्रक्शन असतात, ते कसे दिलेले असतात? तर काही इन्स्ट्रक्शन प्रत्येक ऑपरेशन करताना देर आर सम इन्स्ट्रक्शन, एसओपी म्हणतो आपण, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, एसओपी instructions are given on the machine. Define each individual step in the operation. त्या एसओपी मध्ये, त्या इन्स्ट्रक्शन्स मध्ये तुम्हाला प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्टेप ही डिफाइन करावं लागते. इन्स्ट्रक्शन शुड बी स्पेसिफिक अबाउट द टास्क. तो जो इन्स्ट्रक्शन असेल तो त्या टास्कला स्पेसिफिक असला पाहिजे. क्लिअरली डिस्क्राइब द method to complete each task. Clearly describe the method to complete each task. प्रत्येक टास्क कंप्लीट करताना तुम्हाला ते जे डिस्क्रिप्शन असेल, डिस्क्रिप्शन क्लिअरली असलं पाहिजे, क्लिअर असलं पाहिजे. ओके. डिफाइन द रिक्वायर्ड टूल अँड रिसोर्सेस. तुम्हाला ते टास्क कंप्लीट करताना जे रिसोर्सेस लागतायत, जे टूल्स लागतायत, ते परफेक्टली डिफाइन असले पाहिजे. इन्स्ट्रक्शन शुड बी इझिली रिडेबल. ते इन्स्ट्रक्शन्स खूप लेंदी नको, इझिली रीड झाले पाहिजे, फटाफट इझिली रिडेबल. इन्स्ट्रक्शन शुड fulfill no additional instruction should be required. Instruction should be fulfilled. प्रत्येक इन्स्ट्रक्शन फुलफिल झालं पाहिजे. नो ऍडिशनल इन्स्ट्रक्शन शुड बी रिक्वायर्ड. म्हणजे त्याला अटॅचमेंट अजून काय जास्त इन्स्ट्रक्शन नकोय. एक सिंपल एका सेंटेन्स मध्ये ते इन्स्ट्रक्शन कम्प्लीट फुलफिल झालं पाहिजे. इन्स्ट्रक्शन शुड बी लॉजिकल, प्रॅक्टिकल अँड टेक्निकल बेस. ते लॉजिकल असलं पाहिजे आणि ते प्रॅक्टिकली पॉसिबल असलं पाहिजे आणि ते टेक्नॉलॉजिकल बेस्डला असलं पाहिजे.
Instruction should be given proper authority. एक प्रॉपर ऑथॉरिटी कडून ते सँक्शन करून घेतलं पाहिजे ते इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन शुड इन्क्लूड सेफ्टी अँड प्रोटेक्टिव्ह मेजर्स. Instruction should include safety and protective measures. Instruction should be presented in a user-friendly format. Okay. For example, तुम्हाला लेथ मशीन ऑपरेट करायचं असेल तर लेथ मशीन ऑपरेट करताना त्याची एक SOP असते. त्या SOP ला तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले असणार की सगळ्यात पहिले मशीन क्लीन करून घ्या, मशीन ऑब्झर्व करा, क्लीन करा, इन्स्पेक्शन करा, टाइटनिंग करा, जर काही नटबोल्ट दिले असतील तर ते टाइटनिंग करा, चिप्स सगळे रिमूव्ह करा, क्लीन केल्यानंतर मशीनचं बटन ऑन करा, ऑन केल्यानंतर मग त्याला जॉब अटॅच करा, जॉब अटॅच करताना तो एकदम सेंटरला असला पाहिजे, तो व्यवस्थित सेंटरला अटॅच करा, त्याच्यानंतर टूल अटॅच करा. मग असे जे इन्स्ट्रक्शन्स असतात हे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला फिजिबल कंप्लीटनेस अँड फिजिबल ऑफ इन्स्ट्रक्शन असतात ते. Okay, personal counseling. Counseling of staff is becoming an essential. Counseling of staff is becoming an essential function of the supervisor. Supervisor is a counselor, mentor, and advisor of the worker. If he does not get connected with the workers by above role, it is difficult to achieve the objectives. Counseling at the workplace is a way of organizing a care about its employee. Apart from their personal problems, there are various reasons which can create stress for employee at the workplace. बघा, तुमचा जो सुपरवायझर असेल, आता काही स्टुडंट्सला काही प्रॉब्लेम असेल तर ते कुठे जातात, त्यांच्या गार्डियनकडे जातात. सर मला असा प्रॉब्लेम आहे, हा माझा सॉल्व्ह करा, माझा असं प्रॉब्लेम आहे, मला असं स्ट्रेस आहे, मला डोकं दुखतंय, माझं डोकं दुखतंय, मला घरी जायचंय, मला हे करायचंय, ते करायचंय, माझा हा प्रोजेक्ट आहे, मी याच्यावर काम करू का, माझी असाइनमेंट नाही झाली आहे, ब्ला ब्ला ब्ला. ओके. सो पर्सनल काउन्सिलिंग. मग हे पर्सनल काउन्सिलिंग मध्ये काय होतं की तुम्ही जेव्हा शॉप फ्लोअरवरती काम करतात ॲज अ सुपरवायझर, यू आर अ मेंटर ऑफ युअर वर्कर्स, काउन्सिलर ऑफ युअर वर्कर्स, यू आर द ॲडवायझर ऑफ युअर वर्कर्स. ओके. तसंच प्रत्येकाला प्रॉब्लेम असतो, प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, मग ते तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग मध्ये त्यांना सॉल्व्ह करायचे असतात. व्हॉट इज द नीड ऑफ पर्सनल काउन्सिलिंग? पर्सनल काउन्सिलिंगची नीड काय? इथे पर्सनल काउन्सिलिंग मध्ये मी तुम्हाला सांगेल की नीड, व्हॉट इज द नीड ऑफ द पर्सनल काउन्सिलिंग. खूप वेळेस एव्हरीवन नीड अ पर्सनल काउन्सिलिंग. अनरिअलिस्टिक टार्गेट ऑफ वर्कलोड. मग अनरिअलिस्टिक टार्गेट ऑफ वर्कलोड जास्त असेल आणि अनरिअलिस्टिक असेल, तिथे ड्यू टू दॅट इट नीड्स अ पर्सनल काउन्सिलिंग. Constant pressure to meet the deadlines, responsibility and accountability, conflict or bad interpersonal relation with the superiors and the subordinates, problem in adjusting to the organizational culture, worker lose confidence in the job, workers make repetitive mistakes, stress in the work affecting the mental condition of the worker. These are the various reasons. That's why it need a personal counseling, right? So counseling helps the employee to share and look at his problems from a new perspective. Okay, what is the quality of a supervisor as a counselor? What are the qualities of the supervisor? And if you are becoming a supervisor after completing your diploma, whenever you will join any industry, you will be work as a supervisor. You should have this qualities of the supervisor as a counselor. 3 minutes. A counseling supervisor must demonstrate leadership skills, must have expertise in his her field. तो काउन्सिलर जो आहे, काउन्सिलिंग सुपरवायझर मस्ट बी डेमॉन्स्ट्रेट लीडरशिप स्किल्स. तो जो काउन्सिलर आहे त्याला लीडरशिप स्किल्स असल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल. नरेंद्र मोदीजी नोटाबंदी केल्या, लाईक लीडरशिप स्किलने नोटाबंदी केल्या, लोक लाईन मध्ये उभे राहिले, बँकाच्या बाहेर लाईन मध्ये उन्हातानाचे उभे राहिले,
खूप जास्ती फ्रस्ट्रेशन होतं, बट तरी त्यावेळेस त्यांनी काही ऍक्शन घेतली का? नाही. Right? So this is called as a quality of a supervisor as a counselor. Must have expertise in his her field. तो त्याच्या फील्ड मध्ये मस्ट बी एक्सपर्टाइज असलं पाहिजे. मोटिवेशनल अप्रोच. तुम्ही जेव्हा बोलणार वर्कर सोबत बोलणार त्याला मोटिवेशन अप्रोच भेटला पाहिजे. तुम्ही जेव्हा कोणाशी बोलणार तेव्हा त्याचा ही शुड मोटिवेट द पीपल. तुम्ही जेव्हा फॉर एक्झाम्पल आता काही लोक असे असतात त्यांच्याशी आपण साधं बोललं तरी आपण मोटिवेट होऊन जातो. Right? Problem solving nature. As a quality supervisor, you should have the problem solving nature. Counselor should possess positive thinking. Always positive think करा. आणि निगेटिव्ह थिंकिंग सगळं डोक्यातून काढून टाकायचं की यार हे माझ्यासोबत चुकीचं होतं असं नाही. एखाद्या चुकीच्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या गोष्टी शोधा. पॉझिटिव्ह गोष्टी करा. जर तुम्हाला कोणी घरात बोलत असेल ना तर त्याच्यातही पॉझिटिव्ह गोष्टी विचार करा. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. तुमच्या सोबत पॉझिटिव्हच होईल. गुड कम्युनिकेशन स्किल. ऑब्विसली तुमचं जे कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे. असं रफ नको. ए चल रे निघ रे जा रे काम कर रे ती शॉप मशीन चालू कर रे. ते वर्कर आहे, तो माणूस आहे, ह्युमन बिंग आहे. तुमचं कम्युनिकेशन पण थोडस चांगलं असलं पाहिजे. बरोबर. इथिकल मॅनर असले पाहिजे. इथिक्स जरी सुपरवायझर आहे, एचओडी आहे, कोणी असेल त्यांना इथिक्स असले पाहिजे, मॅनर्स असले पाहिजे. हाऊ टू टॉक विथ द सबऑर्डिनेट्स. राइट सर? कुलकर्णी सर बरोबर. ओके बच्चे लोग 1 मिनट में ऑटोमेटिकली मेरा लेक्चर खत्म हो जाएगा. देन विल स्टॉप एट दैट टाइम. अभी भी जिन्होंने मैसेज नहीं किया है उन्होंने फटाफट मेरे को मैसेज करो. 67 20 22 then 71 4 roll number 4 roll number 14 roll number 55 roll number 63 roll number 8 62 68 11 30 49 43 33 69 60 20 57 81 68 63 8 69 57 80 72 47